नमस्कार मित्रो. तर बघा, ही एस एस Y2K गाडी आहे. Y2K तर कंपनीने Y2K मॉडेलचे कार्बोरेटर असे बंद केले. तर Y2K मॉडेलचे कार्बोरेटर बंद केल्यानंतर की बरेच मेकॅनिक वाहिनीला कोड पडते की हे पाईप काय करायचे. तर Y2K किट आपण नंतर चालू ठेवू शकतो. तर बघा काय जुगाड करणार आहे दाखवतोय. तर बघा हे Y2Kचा निप्पल आहे पाईप जोडण्याचा. ते प्रथम आपण यातनं काढून घेऊया. हिरोचा जेन्युइन स्पेअर कार्बोरेटर घेतलेला आहे. तर आपण काय करतो याला बघा. हा Y2K निप्पल आपणाला इथे होल पाडून आपणाला जोडायचा आहे. तर आपण या साईडला ड्रिलच्या साहाय्याने आपण होल पाडून घेणार आहे. अॅल्युमिनियमचा कीस आत जाऊ नये म्हणून साठी आपण पॅक केलेलं आहे. तर बघा याला Y2K निप्पल नाही याला. तर इथं या जुन्या कार्बोरेटरला Y2K निप्पल आहे. तर ह्या नवीन कार्बोरेटरला नाही. हा हिरोचा जेन्युइन स्पेअर आहे. तर आपण याला आता हा निप्पल इथं फिट करणार आहे. तर दाखवतो कसा फिट करायचा तो. तर बघा मित्रो, ड्रिलच्या साहाय्याने आपण होल पाडून घ्यायचा. तर मित्रो, त्याला पूर्ण असं होल पाडून घेतलेला आहे. तर बघू शकता Y2K निप्पल बसवण्यासाठी त्याला आपण होल पाडून घेतलेला आहे. तर बघा हा निप्पल आपण इथं फिट करणार आहे असा. तो आपण असा हा निप्पल फिट केलेला आहे इथे. तर बघू शकता हा Y2K कार्बोरेटर आपला तयार झाला. वाय ते आपण पूर्ण असं बसवून घेतलंय. तर आपण आता गाडीला फिटिंग करणार. तर बघा मित्रो, तर Y2K पाईप अशी बसवलेली आहे इथं. तर पूर्ण झालेलं आहे. तर आपण आता चालू करून बघूया. तर आपण चालू करून ही बघितलेलं आहे. तर आपलं पूर्ण असं सक्सेस झालेलं आहे. तर मी इथं होल पाडून निप्पल बसवण्याचं धाडस केलं म्हणून मित्र तुम्ही धाडस करण्याचा प्रयत्न करू नका. तर तुम्ही जिथं लेथचं काम केलं जातं, लेथ मशीनचं मशिनिंगचं काम केलं जातं, तर तिथं जाऊन तुम्ही नक्की हा प्रयोग करा. एकदम सक्सेस होईल. मी धाडस केलं म्हणून तुम्ही धाडस करायला जाऊ नका मित्र. तर तुम्ही लेथ मशीनवर जाऊन हा तुम्ही काम करू शकता. कसं वाटलं जुगाड नक्की कमेंट करून सांगा. आवडलंच तर आपल्या मित्राला, आपल्या मैकेनिकला शेयर करा. मेरे वीडियो देखोगे तो बाइक का एक्सपर्ट बना दूंगा.